मिस होतीये ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट? तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्तानं पंढरपूर नगरीमध्ये लाखो वारकऱ्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं आणि भक्तिभाव व्यक्त केला. ज्ञानोबा तुकोबाच्या अखंड जयघोषानं आणि टाळ मृदुंगाच्या गजरानं संपूर्ण पंढरी अगदी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली. जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथील सोमनाथ गड ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा यशस्वीरित्या पंढरपूरमध्ये दाखल झाला. दिंडीमध्ये सहभागी झालेल्या तरुण आणि ज्येष्ठ वारकऱ्यांनी आषाढी एकादशी, पायीवारी आणि नगर प्रदक्षिणेचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व भाविकांना समजावून सांगितलं. वारी ही केवळ परंपरा नसून समता, सेवा, शिस्त आणि भक्तीचा जीवन मंत्र आहे असं त्यांनी म्हटलं. यावेळी सर्वांनी भक्तिभावानं वारी करावी, संतांच्या विचारांचा अंगीकार करून समाजात प्रेम, बंधुभाव आणि सदाचाराचा संदेश पोहोचावा असे आवाहन देखील वारकऱ्यांनी केलं. दरम्यान संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकोबाराय यांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पंढरपूरमध्ये भाविकांचा मोठा जनसमुदाय उसळला होता. विविध दिंड्यांनी टाळ मृदुंग, अभंग आणि हरिनामाच्या गजरामध्ये पालखीचं उत्स्फूर्त असं स्वागत केलं. ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषानं संपूर्ण पंढरी दुमदुमून गेली. सर्वत्र भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचं अनोखं वातावरण अनुभवायला मिळालंय. यावेळी वारकरी भोरे आप्पा, पवारदादा आणि आजबे महाराज यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. कोण काही ज्येष्ठ वारकऱ्यांशी संवाद साधणार आहे. आप्पा, तुम्ही किती वर्ष झालं वारी करता आणि आषाढीचं आणि वारीचं काय महत्व आहे? मी जवळजवळ 30 ते 35 वर्ष झालं वारी करतो. ह्या वारीचं महत्त्व म्हणजे ह्या वारीसाठी लोक इतके आतुरतेने त्या वारीची वाट बघत असतात आणि मग वारीला येते तर की लहान खर्ची सुद्धा आठवण होत नाही असं हे वारीचं म्हणते. चालू हा, तर आज या ठिकाणी आम्ही जामखेड आणि परिसरातील सर्व वारकरी, आमचे गुरुवर्य कैलास महाराज भोरे यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या प्रेरणेतून आम्ही सर्व युवक आणि आमचे सर्व वडीलधारी वारकरी मंडळी या ठिकाणी आम्ही वारी करीत आहोत. आजपर्यंत वारी हा विषय फक्त म्हाताऱ्या माणसांचा किंवा वयस्कर वृद्धांचाच होता आणि तो आज युवकांपर्यंत सोशल मीडिया चा वापर करून सगळ्या देशामध्ये धर्म, देव आणि देश यांचा संगम या वारीमध्ये आपल्याला बघायला मिळतो. आणि महाराष्ट्रातील सर्व तरुणांना सुद्धा आव्हान दिलं या ठिकाणी आपल्या भक्तिभावाप्रमाणे सर्व युवकांनी या वारीमध्ये सामील झालं पाहिजे आणि देश धर्मासाठी सहकार्य सहभाग घेतला पाहिजे. आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा विनंती करतो या वारीच्या माध्यमातून या आपला धर्म टिकवण्यासाठी, हा देश टिकवण्यासाठी सारखी परंपरा, गुरु शिष्याची परंपरा देशामध्ये चालू आहे. येणारा काळामध्ये हिंदू धर्म, वैष्णव धर्म हा जगामध्ये एक नंबरचा आणि मानव धर्म म्हणजे काय, या हिंदू धर्मामध्ये नाम सगळ्या जगाला उपदेश देऊ इच्छितो. एवढी मी मुख्यमंत्र्याला विनंती करतो. या दिंडीतील वारकरी हे पंढरपूरच्या दिशेने जात आहेत. नगर प्रदक्षिणा आणि पायरीचं दर्शन हे वारकरी घेत आहेत. तर वारी आणि वारीचं महत्त्व या ठिकाणी काय असतंय, तुम्ही काय आपल्या प्रेक्षकांना सांगणार आहात? वारी आमचं वय सध्या 65 वर्ष आहे. आम्ही चालत पंढरी महिनावारी करतो. इथं आल्यानंतर हे जे सुख समाधान लागतं ते घरी गेल्यानंतर लागत नाही. 1 महिन्याची आम्ही आतुरतेने वाट बघतो की आपल्याला षष्टीला पंढरपूरला चालत निघायचे.
दर महिन्याला षष्टीला निघतो तर आम्ही दशमी दिवशी इथं पोहोचतो. इथं आल्यानंतर आम्हाला जी समाधान सुख लाभतं, दर महिन्याला आमचं मोठं पायाचं दर्शन होतं. सगळ्या गोष्टी होत्या. नंतर महिनाभर आम्ही त्या परत षष्टीचीच वाट बघतो की आपल्याला पाय निघायचे. इथल्यासारखं मानसिक समाधान अजून आम्हाला नाही मिळत. वृंदावन ही सगळं फिरलो तर आम्ही पायाचं दर्शन पांडुरंगाशी कुठंच नाही. सध्या सगळं दुनिया फिरलं तरी इथंच फक्त पंढरीला पायाला हात लावून दर्शन आपल्याला मिळतंय. पंढरीचं महत्व आणि पांडुरंग याबाबत काही वारकऱ्यांनी आपल्याशी बोलताना सांगितलं आहे. तर या ठिकाणी काही तरुण पण वारकरी आहेत. तर पंढरीचं महत्व, आषाढीचं महत्व या ठिकाणी आज तुम्ही काय नमूद करणार आहात या वारीच्या निमित्तानं? स्वतः पांडुरंग परमेश्वरांनी असं सांगितलेलं आहे की आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. कमीत कमी बाकीच्या वाऱ्या नाही करता आल्या तरी आषाढी आणि कार्तिक ह्या 2 वाऱ्या तरी चुकून आहे. आणि तुकामध्ये जीवा थोर झाली या न्यायाप्रमाणे प्रत्येक कायिक, वाचिक, मानसिक सर्वत्र ह्या वारीत घडतात. त्यामुळे वारी करणं हे काळाची गरज आहे. आणि दुसरा म्हणजे आपल्या की तुकामध्ये जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देश आपल्या जीवनात सार्थक करायचं असलं तर पंढरी तुका म्हणे जाय एक वेळा पंढरी तयाची घरी म्हणे. या न्यायाप्रमाणे वारी ही आपल्या आवश्यक भाग आहे आणि सर्वांनी वारी केलीच. अशोक वीर, सी 24 तास, पंढरपूर.